माहेरच्या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात करायला काय गेले आणि काय झालं. माझा भाऊ ढोकळ्यासाठी ना खूप मागे लागलेला. माझी आई ढोकळा असं काही बनवत नाही आणि मला फर्मेंटेशनवालाच ढोकळा आवडतो आणि त्याला पण. म्हणून 1 वाटी चना डाळ आणि 2 वाटी तांदूळ दिवसभर भिजत घातले. रात्री त्याची छान पेस्ट करून होल नाईट फर्मेंटेशनसाठी ठेवली. पण दुसऱ्या दिवशी बघते तर काय ढोकळ्याचं भांडच नव्हतं. मग म्हटलं चला आता याच्या इडल्याच बनवूया. इडली केली आणि मस्त त्याला मसाला फ्राय केलं. पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केली होती यार. खरंच खूप भारी आणि सुपर टेस्टी लागली. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी लागली ते मला नक्की सांगा. चना डाळपासून प्रोटीन, आयरन आणि फायबर मिळते. तांदूळमधून कार्बोहायड्रेट्स म्हणजे ऊर्जा मिळते आणि फर्मेंटेशन झालं की पचनाला खूप सोपी होते. डाळ आणि तांदूळ एकत्र आल्यामुळे भरपूर प्रोटीनयुक्त एक रेसिपी बनते. जर तुमचं बाळ 1 इयर प्लस असेल ना तर तुम्ही नक्की तुमच्या बाळाला ही रेसिपी देऊ शकता. फक्त मसाला फ्रायमध्ये नका देऊ, तशीच द्या. जशी आपण स्टीम केल्यानंतर देतो ना तशीच द्या. इथे डिडू ना तिच्या मामासोबत गिटार वाजवत आहे. तिचा मामा तिला गिटार शिकवत आहे. पण मला खूप डर लागत आहे कारण की ते त्याचे तार असतात ना, त्याने हात कापायचं खूप भीती असते. म्हणून मग मी नकोच करत आहे.